लिव्ह अँड रिलेशनशिप किती गोंडस वाक्य आहे नाही. परंतु हेच गोंडस वाक्य कधी कधी एखाद्याची भंबेरी उडवून टाकतं. कधी कधी एखाद्याच्या आयुष्याची धुळधाण उडवून टाकतं. असाच पुण्यातील दिनेश आंबळे या तरुणाची या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कशी धुळधाण झाली, आयुष्याचं कसं मातेरं झालं, ती आता आपल्याला पाहायचंय. मित्रहो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि आजची लिव्ह इन रिलेशनशिप ही सत्य घटना जर आपल्याला आवडली तर या सत्य घटनेला लाईक आणि शेअर करा. बघूया नेमकी ही सत्य घटना काय आहे ती. मित्रांनो, अलीकडची पिढी, आता त्यामध्ये मी सर्वांनाच बोलतोय असं नाही, पण बहुतांश लोक ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं पसंत करतात. त्यांना विवाह संस्थेवर विश्वास नाही. त्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं त्यांना अधिक सोयीस्कर वाटतं. काळानुसार हे बदल घडत गेलेले आहेत, पण हे बदल नक्कीच चांगले जरी असले तरी तेवढेच ते घातक आहेत. मित्रांनो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लिव्ह अँड रिलेशनशिप ही अगदी अलीकडे फॅशनच झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं या विवाह संस्थेचा अगदी बोजवारा उडालेला आहे. हे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. मित्रांनो, आज जी आपण सत्य घटना पाहणार आहोत ती जरा वेगळी आहे. म्हणजे नाव जरी लिव्ह अँड रिलेशनशिप जरी असलं तरी थोडस वेगळी कहाणी आहे. म्हणजे एक इसम हा दिनेश, त्याचं लग्न झालेलं आहे, बायको आहे सुंदर, घर संसार काम बहीण सगळं व्यवस्थित आहे. आणि असं सगळं व्यवस्थित असताना या दिनेशला पुण्यामध्ये एक अवदसा भेटते आणि या अवदसेचं रूपांतर पुढे काही दिवसांनी प्रेयसीत होतं. आणि मग काय, दिनेशची मजाच, इकडे बायको, एकीकडे प्रेयसी, हे सगळं असं चाललेलं असतं. बरं, घर सांभाळायचं म्हणजे बायको सांभाळायची, म्हणजे तारेवरची कसरत व्हायला लागली. कारण एका बाजूला प्रेयसी होती, त्यामुळं या दिनेशची अगदी तारेवरची कसरत व्हायला लागली. मग याच्यावर काहीतरी पर्याय काढणं गरजेचं होतं आणि मग तो पर्याय काढला दिनेश आणि त्याची प्रेयसी या दोघांनी मिळून. बघूया काय पर्याय काढला तो. आता यांनी तोडगा काढला. आता या प्रेयसीची चांगली भीड चेपली होती. तोडगा काय काढला तर आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं. झालं, दोघांची संमती आली आणि दोघांनी त्या प्रकारची तयारी केली. अर्थात या सर्व लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताना यांनी कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी या पूर्ण केलेल्या नसतील याची मला खात्री आहे. तर ते जरा कठीणच होतं. आणि मग ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. तब्बल 4 वर्ष हे मंडळी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते. आणि 4 वर्ष एकत्र राहिल्यानंतर ही जी प्रेयसी आहे, या प्रेयसीच्या तोंडाला पाणी सुटलं. 4 वर्ष राहिल्यानंतर तिने दिनेशच्या पाठीमागे तगादा लावला की तू तुझी जी बायको आहे तिला सोड आणि माझ्याशी लग्न कर. दिनेश मात्र या गोष्टीला तयार नव्हता. पुन्हा एक तगादा लावला की तू एक काम कर की मला तुला जर बायकोला सोडायचं नसेल तर मला एक पुण्यामध्ये फ्लॅट विकत घेऊन दे आणि तेही तुला जमत नसेल तर मला 20 लाख रुपये दे. अशा पद्धतीने
या दिनेशच्या प्रेयसीने 4 वर्ष एकत्र राहिल्यानंतर या दिनेश भोवती तगादा लावला. या दिनेशला थोडक्यात काय तर ब्लॅकमेल करण्यासाठी सुरुवात केली. आणि ही गोष्ट दिनेशच्या हळूहळू लक्षात येऊ लागली. आता प्रेयसीची एकही गोष्ट दिनेशला मान्य नव्हती. त्यामुळं त्यांची वारंवार भांडणं होऊ लागली. तिला तर याला लुटायचंच होतं, पण हा काय तेवढा तयार नव्हता. त्यामुळं त्याच्यावर वारंवार वाद व्हायला लागले, वारंवार भांडणं व्हायला लागली. आणि मग त्याच्यानंतर या दिनेशच्या लक्षात आलं की आपण कुठून या बयेच्या नादी लागलो. हे असं होतं मित्रांनो. सुरुवातीला फार गोड लागतं, पण नंतर हे असं होतं. शक्य नव्हतं दिनेशला 20 लाख रुपये देणं किंवा एक फ्लॅट घेऊन देणं किंवा बायकोला सोडणं, ही कुठलीही गोष्ट दिनेशला शक्य नव्हती. सुरुवातीला गोड लागला. अर्थात एक म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. आणि दिनेशने तेच केलं. आणि ते करून तो आता फसलेला होता, पूर्णपणे फसलेला होता. सारखी भांडणं होऊन तो अक्षरशः वैतागला होता. मग त्याने काय केलं, त्याने एक डोकं लावलं की ही जी प्रेयसी आहे हिला संपवायचं. आपण तिचं मागणं पूर्ण करू शकत नाही, ती आपल्याला ब्लॅकमेल करणार, त्यामुळं तिला संपवायचं. हे दिनेशने डोक्यात घेतलं आणि हा प्लॅन दिनेश आणि त्याची बायको या दोघांनी मिळून तो प्लॅन ठरवला. अर्थात त्याच्या बायकोला वाटलं की बरं झालं, साला ही बला गेली जाणार आणि आपला पती माझ्याकडे येईल. या उद्देशाने त्याची बायकोही, दिनेशची बायकोही या प्लॅनमध्ये सहभागी झाली आणि हिला खतम करण्याचा प्लॅन या दोघांनी रचला. आता पुढे काय होतंय, हा दिनेश आणि प्रेयसी आणि त्याची बायको देखील पुण्यातील एका चौकामध्ये उभे होते. आणि या दिनेशची आणि या प्रेयसीचं या चौकामध्येच, रस्त्यामध्येच अगदी जोरदार भांडणं झाली. बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर वगैरे वगैरे वगैरे. तो अतिशय प्रचंड वैतागलेला होता. त्याने त्याच्याजवळ लपून आणलेली हातोडी, या हातोडीने दिनेशने त्याच्या प्रेयसीच्या डोक्यावर अक्षरशः वार केले. या प्रेयसीच्या डोळ्यासमोर तारे चमकले. आता काय होतो, डोक्यावर वार म्हणजे मेंदूवर वार झाला आणि ती अशी पडायला लागली. इतक्या दिनेशच्या पत्नीने तिचे हात पकडले आणि दिनेशने पुन्हा एक वार केला आणि या वारामध्ये या दिनेशच्या प्रेयसीला मात्र जागच्या जागी खलास करून टाकला. झालं. दिनेश आता या प्रेयसीच्या तगाद्यातून वाचला होता. परंतु जे त्या प्रेयसीचा मृतदेह आहे त्याची विल्हेवाट लावणं फार गरजेचं होतं. म्हणून दिनेश, त्याची पत्नी आणि त्याचा मेवणा यांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी केली. एका मोटारीमध्ये हा मृतदेह कोंबून पुण्याच्या आजूबाजूलाच एका घाटामध्ये तो फेकून दिला. आता त्यांना वाटलं की आपण सुटलो, आपली सुटका झाली. आनंदाने ते घरी आले आणि या दिनेशने जे नको करायला पाहिजे होतं तेच नेमकं केलं. तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये माझी प्रेयसी गायब असल्याची तक्रार दिली. आता पोलिसांचा चौकशी, किती दिवस एकत्र होते, काय होते, लग्न झाले का वगैरे 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 वगैरे. आणि या चौकशीमध्ये पोलिसांना या दिनेशचा 100% डाऊट आला की या प्रेयसीचा गेम या दिनेशनेच केलेला आहे, असा पोलिसांना डाऊट आला. आणि त्याच वेळेला
मित्र, त्याच वेळेला त्याच घाटामध्ये एका स्त्रीचा मृतदेह सापडला, तोही पोलिसांना. त्या मृतदेहाची चौकशी केली. त्यावेळेला असं आढळून आलं की तो मृतदेह म्हणजे ह्या दिनेशच्या प्रेयसीचाच मृतदेह आहे. मग काय, पोलिसांना संशय होताच. बोलवलं दिनेशला आणि मग पोलिसांनी या दिनेशला आत घेतलं, आतल्या रूम मध्ये, आणि सविस्तर चौकशी करायला सुरुवात केली. आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने, ते समजलं ना तुम्हाला काय ते, त्यांच्या पद्धतीने चौकशी केली. आणि हा दिनेश धाड 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 पोपटासारखा सगळं सारं अगदी खरं खरं बोलायला लागला. पोलिसांच्या एका खाक्यामुळं हा दिनेश सगळं बोलायला लागला. मग काय, प्रेयसी तर गेली लिव्ह इन रिलेशनशिपच्या नादामध्ये, तिचा अंत झाला. परंतु ती गेली आणि हा प्रियकर, त्याची बायको आणि त्याचा मेहुणा या तिघांना कामाला लावून गेली. आता कायदे कानून वगैरे वगैरे हे सगळं काही होईल. या केसचा निकाल, पुरावे, साक्षीदार, अमक तमक, या केसचा निकाल लागायला 4 वर्ष जातील, 5 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, काहीही सांगता येत नाही. इतक्या तातडीने हा निकाल लागणार नाही असं 100% वाटतं. मित्र हो, आता इथेच थांबतोय. आपल्या कुटुंबाला जपा, स्वतःला जपा, आणि हे जे काही असं चाललेलं आहे याच्यापासून 4 हात लांब राहा. मी येतोय आता येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या समोर लवकरच. तोपर्यंत नमस्कार.